नेहमी गरीब माणसांना मदत करणारे, गरजू लोकांचे दैवत, कोरोना वॉरियर्सचे अवॉर्ड विजेता तसेच गव्हर्नमेंटचे अवॉर्ड विजेता, उल्हासनगरला राहत असलेले मुख्य तपासी अधिकारी अँटी पायरसी सेल मुंबईचे रामजीत गुप्ताजी, जिथे कोरोना काळात माणुसकी हरवल्याची उदाहरणे समोर येत असताना जितू गुप्ताजी यांच्या अन्नदानाचे आणि गरिबांना मदतीचे कार्य करताना पाहिले की माणसातला देव दृष्टीस येतो. चला तर पाहूया अशा थोर व्यक्तिमत्वाविषयी. रामजीत गुप्ता उर्फ जितू गुप्ताजी जसजसे मोठे होत गेले तस त्यांची समाजसेवेची आवड ते जोपासत लोकांना जमेल तशी मदत करू लागले. वृद्धाश्रमामध्ये जाऊन आजी आजोबांना भेट देणे, त्यांच्याशी संवाद साधणे ही आवड, तसेच मुला मुलींच्या आश्रमामध्ये जाऊन त्यांच्यात वेळ घालवणे, कधी गरिबाला जेवण देणे, रस पाजणे, पाववडे खाऊ घालणे, चप्पल बूट वाटणे, जुन्या पण चांगल्या परिस्थितीत असणारे कपडे, मुलींचे ड्रेस, मुलांचे शर्ट पॅन्ट, साड्या वाटणे, अनाथ आश्रमात गहू तांदूळ देणे, कोरोना काळात कोणाला पोह्यांचे पॅकेट्स, गरजवंताला किराणा, रस्त्याने उभे असलेल्या पोलिसांना पाणी बॉटल, कोणाला बेड, रक्ताची मदत, डॉक्टरांची मदत, प्लाझ्मा असे एकमेकांच्या सहाय्याने मदत करणे. मुंबई, ठाणे, कल्याण, उल्हासनगर अतिवृष्टीमुळे जेव्हा पाण्याखाली होते तेव्हा तेथील गरीब लोकांना सलग 80 दिवस 2 वेळेचे ताजे जेवण स्वखर्चाने दिले. 159 परिवारास राशन दिले. 15 दिवस पुरेल इतके गरजूंना कपडे व किराणा किट, पिठाच्या गोण्या पोच केल्या. पूर्ण भारतातून त्यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित केले गेले. थंडीत एखाद्याला स्वेटर, ब्लँकेट अशा छोट्या मोठ्या गोष्टीतून जमेल तेवढे स्वतःच्या हिमतीवर ते मदत करत राहिले. उल्हासनगर साईबाबा मंदिर व अंबरनाथ शिव मंदिरासमोर बसलेल्यांना चहा किंवा नेहमीच काही ना काही वाटत असतात. वृद्धाश्रमात घरून आजी आजोबांसाठी नाश्ता बनवून नेत असतात. रामजीत जितू गुप्ताजी यांना त्यांचा वाढदिवस आश्रमातच साजरा करायला जास्त आवडतो. दरवर्षी ते त्यांचा वाढदिवस आश्रमातच साजरा करत असतात. त्यांना विविध संघटनेने, फाउंडेशनने सन्मानित केले आहे. सत्यशोधक व्यक्तिमत्व, देवदूत, अनाथांचा नाथ, पितृप्रेमी, बेस्ट पर्सनॅलिटी, उत्कृष्ट तपासी अधिकारी, दक्ष नागरिक, पोलीस मित्र अशा कित्येक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून जनजागृती बदलापूर फाउंडेशन तर्फे दरवर्षी सन्मानित केले जाते. असे अवॉर्ड अजून बरेच आहेत व दरवर्षी सलग मिळत राहतात. काही जाहीर झाले आहेत पण वेळेअभावी बाहेरगावी असल्यामुळे त्यांना जाता आले नाही. अशा प्रकारे जमेल तेवढे ते मदत करत असतात. जितू गुप्ताजी हे मानव अधिकार व सोशल वर्कर असोसिएशन व दक्ष नागरिक, पोलीस मित्र ठाणे जिल्हा अध्यक्षपदी काम पाहत आहेत. अस्मी फाउंडेशन, क्रांती महिला मंडळ, नवतरुण मंडळ, प्रवर्तन सेवा संघ, प्रेरणा फाउंडेशन अशा संस्थेत मुख्य सल्लागार म्हणून काम करत आहेत. 40 अंध मुलांना दत्तक घेऊन वांगणी येथील किनारा रेसिडेन्सी व बेरू मतिमंद येथील मतिमंद मुलांसोबत वेळ घालवित असतात. आई वृद्धाश्रम, इंदिरा वृद्धाश्रम, आधार वृद्धाश्रम, क्षणभर विश्रांती ग्रुप यांचे ते सदस्य आहेत. दर महिन्याला एकदा बेघर निवारा केंद्र येथे जाऊन एक वेळचे जेवण देणे अशी सर्व समाजसेवा करून हे मुख्य तपासी अधिकारी अँटी पायरसी सेल मुंबई त्यांची नोकरी अगदी प्रामाणिकपणे सांभाळत आहेत. असा हा माणसातला देव रामजीत महादेव गुप्ता यांना मानाचा मुजरा